दिल्लीत अमित शहांसोबत बैठकीआधी तटकरेंच्या घरी फडणवीस आणि अजितदादांची बैठक. शिंदेही दिल्लीत दाखल. मुख्यमंत्री पदाबाबत मोठी घोषणा होणार का याकडे लक्ष. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नाही, फक्त निर्णय मोदींवर सोपवला. उदय सामंतांचं मोठं विधान. तर शिंदेंचा स्वभाव पाहता ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत, शिरसाटांचं वक्तव्य. अचानक 76 लाख मतांची वाढ झाली कशी? निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी. आयोगानं पारदर्शकता न पाळल्याचाही आरोप. विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावे. चंद्रकांत पाटलांचा पलटवार. ठाकरेंच्या शिवसेनेतील लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांचा दावा. येत्या 8 ते 10 दिवसात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत. सांगोल्याच्या 14 गावात पाणी नाही आलं तर राजकीय संन्यास घेणार. शहाजी बापू पाटलांचं विधान. पराभूत झालो असलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम करणार असल्याचं केलं स्पष्ट. रत्नागिरीतील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरात किंवा आंध्र प्रदेशात जाण्याची शक्यता. तर प्रकल्प रत्नागिरीतच व्हावा, रिफायनरी समर्थक समितीची मागणी. नालासोपाऱ्यात 41 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई. हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिका ऍक्शन मोडवर. कारवाई विरोधात रहिवाशांचा प्रचंड आक्रोश. नितीन चंद्रकांत देसाई यांचा एनडी स्टुडिओ आता गोरेगाव फिल्म सिटीच्या ताब्यात. स्टुडिओचं कामकाज सरकारच्या वतीनं गोरेगाव फिल्म सिटी पाहणार. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्टुडिओची केली पाहणी. राजस्थानातील अजमेर दर्ग्यात शिवमंदिराचा दावा करणारी याचिका न्यायालयानं स्वीकारली. न्यायालयानं हे प्रकरण सुनावणीस योग्य मानलं. दर्गा कमिटीसह 3 पक्षकारांना नोटीस.